मग 11च आहेत का प्रेक्षक वर्ग कोणी नाही का पाठी राखा. बॉलर निल्सन दा निल्सन मडवी पहिलं षटक. निल्सन मडवी पहिलाच गोलंदाज साबाडे संघाच्या वतीने. सलामीची जोडी पहा मिळतोय आपल्याला राकेश आणि हरेश. राकेश भोईर आणि त्याचबरोबर हरेश वारिंगे ही सलामीची जोडी. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरी करेल निल्सन मडवी यांना पाहतोय. क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारा खेळाडू. आणि या वेळेला मिसअंडरस्टँडिंग दोन फलंदाजामध्ये समन्वय झालं नाहीये आणि पहिला विकेट गमावतोय पाले संघ. धावचीच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का मिळेल. सूरज जातो बंडाऊनचा फलंदाज. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याचा मात्र फायदा झाला विपक्ष टीमला. यावेळेस चांगला बॉल अतिशय चांगला चेंडू होता. अडवलं इनफिल्ड मध्ये आणि तोपर्यंत एक धाव. यावेळेस पहा मिळतं दुसरी धाव. इथे मात्र पूर्ण केली जाते. 2 धावा. गुड रनिंग. दोन धावा पूर्ण केल्यात. पहिलाच पॉवर प्लेचं एकमेव षटक. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. तर निश्चित येते पहिला धक्का खूप लवकर लागलाय त्या टीमला. निल्सन आताचा बॉल. यावेळेस मात्र जागा बनवली. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे. चौकार. सूरजच्या बॅटमधून चौकार पहा मिळाला. थोडीशी पोच घेतली. ते पहिला चौकार पहा मिळाला आपल्याला. चला जास्त वेळ नकोय. जास्त वेळ निकम सर जास्त वेळ देऊ नका प्लीज. कारण आज सामने पूर्ण झाले पाहिजेत. प्रत्येक संघाने कॉपरेट करा. यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन चांगली होती त्यामुळे ते चेंडू गेलाय तो डॉट. शेवटचा बॉल. 1 to go. लास्ट डिलिव्हरी. अद्यापर्यंत धावसंख्या पाहिली तर 7च धाबा आहेत.
पाले संघ. यावेळेस लाईन चुकीची आहे निश्चितच, कारण चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर गेला आणि पंचांनी मात्र स्क्वेअर घोषित केला. एक धाव अवांतर स्वरूपाने मिळेल ती या टीमला. लेग स्टंपला हा यावेळेस पाबा लागेल फलंदाज बाद. इथून मात्र होत असताना विकेट नंबर दुसरा गमावलाय तो पाले संघाने. तर पहिल्याच षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती. त्याच्या मोबदल्यात पाळे संघाने 2 विकेट गमावल्या. नवीन बॅट्समन तेजस आलाय. तेजसला पाहतो आपण. गोलंदाज सापाडे टीमच्या वतीने अतुल पाटीलला पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. बरीच वर्ष चांगलं क्रिकेट सापाडे टीमच्या वतीने अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तोच गोलंदाज या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला खेळा स्वतः गोलंदाज अतुल चेंडूवरती आल्यात. एकच धाव दुसरी धावेचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट दिलं मात्र ते धाव एकवटली जाईल का यास आणि ते मात्र 2 धावा 1+1 2 धावा मिळाला. कारण डायरेक्ट हिट झाला आणि मात्र बॅकअपला कोणी नव्हतं त्यामुळे ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. यावेळेस दूरवरून फटका खेळा. चेंडू जाईल या सीमारेषेत जवळ आणि ते मात्र झेलबाद होईल फलंदाज. ते पहा मिळेल आपल्याला. चला नेक्स्ट मॅच पाहता येईल आपल्याला. काकडोली पक्ष पोसरी या 2 टीम मध्ये. पोसरी पक्ष काकडवाल, न्यू गोल्डन पोसरी रसायनी विभागातील संघ पहा मिळेल. त्याच्या अगेन्स्ट मलंगडचा संघ खेळेल तो काकडवाल. या 2 संघामध्ये बिग पॅट मॅच पाहता येईल. कारण मगाशी थोडंसं वेगळ्या सामने थांबले होते कारण संघ वेळेवरती उपस्थित राहिले नव्हते. ॲडजस्टमेंट होती त्यामुळे खूपच येथे ॲडजस्टमेंट करावी लागली. नवीन बॅट्समन विजय कोलेकरला पाहतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना बॅकफुटला जाऊन पंच करतोय. एक धाव एकवटली जातो. विजयवरती मात्र आता दारुमदार असाव्या खेळाचा. तर निश्चित आज मात्र मलंगडचा वंडर बॉय मनीष कोलेकर आज या टीम मध्ये नाहीये त्यामुळे निश्चित कुठे का होईना थोडसा फ्लाइट डिले या चेंडूवरती. फटका पासलाय. झेल टिपला जातोय. अतिशय सुरेख झेल हरेश होते त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट महेश होते आणि आणखीन एक विकेट मिळवली. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत जातात आणि जिथं पाय संघ त्या ठिकाणी थोडासा बॅकफुटला पहा मिळतोय. तर आत्ता मात्र विजय कोलेकर वरती दारोमदार असेल या टीमच्या सामन्याचा. तर रस्त्यावरच्या गाड्या काढा. आम्ही वारंवार सूचना करतो आपल्याला गाड्या काढून घ्यायच्यात रस्त्यावरच्या. ज्या कोणाच्या 2 व्हीलर आहेत
एक ना सर्वच लाईन पाहावी लागेल. निश्चितच चुकीची आहे लाईन. पंच बाहेर चिकूड करत असताना एक धाव अवांतर स्वरूपाने मिळते ते पाले संघाला. पाले संघ थोडंसं चाचपडत खेळतोय कारण सुरुवात त्यांची खराब झाली. जरी सुद्धा 5 धावांची पॅनल्टी लागली आहे सापाडे टीमला, तरी सुद्धा मात्र पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला. चेंडू ओढीची सांगता होते. दुसऱ्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला. एकूण टोटल धावसंख्या 13 धावा. फक्त 13 धावा आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. त्याच्या मोबदल्यात मात्र 4 विकेट गमावल्यात त्या टीम पालेगाव संघाने. चला घाई करा कारण संध्याकाळी ते एखादा लवकर अंधार होतो. कारण सध्या वातावरण पाहिलं तर खराब आहे, त्यामुळे कधी येते संध्याकाळ होईल, त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. तर चला याच्यानंतर काकडवाल आणि पोसरी दोन्ही टीम टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आपण. काकडवाल आणि न्यू गोल्डन पोसरी. गोलंदाज पाहतोय निल्सन मडबी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं, पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं गेलंय. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा होता. कसं बस मात्र ड्राईव्ह करतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. इथून मात्र पूर्ण करत असताना या ठिकाणी मात्र 2 धावा मिळाल्यात. 15वी धावसंख्या धावपकावरती पहा मिळतो आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू समोर खेळला जातो मात्र आणि खराब क्षेत्ररक्षण, त्यामुळेच येथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. विजय या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस चांगला बॉल इथे मात्र तर या ठिकाणी पहा मिळतोय चांगली गोलंदाजी होत असताना निल्सन मडवीला पाहिला जातोय, जो एक त्यांचा स्ट्रायकरचा गोलंदाज आहे. विजय कोळकर स्ट्राईक वरती. यावेळेस फटका फसलाय आणि येथे कॉल दिलाय. दूरवरून आल्यात आणि झेल अधिक होते. त्या ठिकाणी मात्र झेल सुटला जातोय आणि या 2 धावा मिळाल्यात. तर निश्चितच मोर्या सीसी दापिवली आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात त्या आमदार चषकाचे आयोजक एरंजाडचे सन्माननीय रविशेठ मेहर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. अपकमिंग टुर्नामेंट ह्या विभागामध्ये सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा आमदार चषक येत्या जानेवारी फेब्रुवारीला आपल्याला पाहा मिळेल. तब्बल 2 लाखाची स्पर्धा असेल. एकविरा आई ग्रुप आयोजित एरंजाड यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहा मिळेल. त्या स्पर्धेचे आयोजक
रवी शेठ मेहर यांच्याकडून शुभेच्छा आल्या, धन्यवाद. आणि या ठिकाणी नो बॉल आणि फिट 5 धावा मिळते. यास पंजा 5 धावा पहा मिळते आपल्याला. विजय कोळेकर स्ट्राईक वरती होते आणि आता एकूण धावसंख्या 26 धावा. आणि आज तारीख सुद्धा 26 आहे. 26/11 कोण विसरेल. 26/11ला आतंकवादी हमला झाला होता मुंबईवरती. आणि आजचा दिवस पाहिला तर निश्चितच पहा मिळतो आपल्याला शहीद दिन, कारण याच दिवशी मुंबईवरती हल्ला झाला. अतिरेक्यांनी मात्र बेछूट गोळीबार केला आणि तोच दिवस का दिवस आज पहा मिळतो आपल्याला 26/11. यावेळेस चांगला बॉल अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करता आला नाही आणि एक धाव. एकपटली जातो. फ्रीडचा बॉल होता मात्र एकच धाव मिळाली. यातून 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 धावा धावपळकावरती झाल्यात पाळे संघाच्या. प्रथम फलंदाजी करत असताना टीम कापरी सिद्धी पाले संघ. आज मात्र कुठे का होईना या टीमला पांड्याची कमतरता जाणवेल, कारण नेहमीच आक्रमक शैलीने फलंदाज करणारा फलंदाज आज नाहीये त्यांच्यामध्ये. त्यामुळे तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 8, दुसऱ्या षटकात 5 आणि या षटकात 14 धावा आल्या. एकूण 27 धावा धावपळकावरती पहा मिळतात आपल्याला. कारण पाळे संघ म्हटलं की आमचे साथी समालोचक मित्र सोनू बांगर यांचा संघ पहा मिळतोय. घरले संघ एक चांगले अपकमिंग कॉमेंटेटर, फार चांगला आवाज शब्द संच त्यांच्याकडे आणि ते सुद्धा शुभेच्छा देतात आपल्या टीमला. त्यांचं स्वागत करूया. 3 षटकं मैदानावरती संपली गेल्यात. चला टॉससाठी या काकडवेल आणि पोसरी दोन्ही टीमचे कॅप्टन. गोलंदाज अधिक पाटील गोलंदाजी मार्कवरती. साबाडे संघाच्या वतीने 4थं षटक पहा मिळतो आपल्याला. क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. पहिलाच बॉल छात्रात दिली. दॅट इज अ कडक आणि या 6 धावा. गुड शॉट. एकदम मस्त फटका होता. जसा बॅट वरती आला थोडीशी पोच घेतली, जागेवर थांबले आणि जागेवरून हा फटका खेळा. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या बागेच्या बाहेर चेंडू पहा मिळाला. 33 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. यावेळेस वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा इथून प्रयत्न करेल मात्र नाहीये. थ्रोपैकी स्क्वेअर. थोडीशी आउट येतोय तोपर्यंत इथे एकच धाव मिळाली आहे. 34 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. धावसंख्या तर चांगल्या. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. अद्याप पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूवरती जरी 15-20 धावा आल्या एक फायटिंग स्कोर उभा राहू शकेल पालेगाव टीमच्या वतीने. रवी बुंबक चांगला बॉल, अतिशय चांगला बिगेट काढण्याचा प्रयत्न मात्र धाव मिळेल ते एकच स्वतः कडे स्ट्राईक टेबले या ठिकाणी फलंदाज विजय कोलेकरने आणि यातून एक धाव. 35 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. हळूहळू काय होणार सुरुवातीला थोडंसं चाचपडत केला. 3ऱ्या आणि 4थ्या षटकात धाबा येणं फार गरजेचं होतं आणि त्या धाबा मात्र येत असताना टीमला राऊंड विकेट. यावेळेस स्टॉपेज लागतोय. झेल होईल का. क्षेत्ररक्षक अशा दूर आहेत आणि मात्र ते वळण मिळालंय. 2 क्षेत्ररक्षक मात्र ते 2च धाबा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतं आपल्याला. चांगली रणनीती मात्र या मैदानामध्ये विजय सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे
त्यामुळे इथून धावा बनवाव्या लागतील विजयला. अधिक पाटील चौथं षटक. आताचा बॉल उडवून दिलाय, खूपच उंचावरती आहे चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतात आणि मात्र सुरेख झेल विघ्नेश होते डीप मिड विकेटला. सुरेख झेल टिपला जातोय, खूपच उंचावरती होता त्यामुळे झेलचा अचूक अंदाज घेता आला आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होते, बिग विकेट. विजयला मात्र माघारी परतावं लागतोय. धावसंख्या पाहिली तर 37 रन आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना न्यू बॅट्समन प्रभाकर वारिंगे मैदानामध्ये आपल्याला पाहा मिळतो येत असताना. क्रॉस द लाईन खेळायचं होतं, चेंडू मात्र स्टेनच्या वरून जातोय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंच. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धाबा आल्या आणि जी विकेट मोठी होती ती मात्र मोठी विकेट एकवटली. त्यामुळे एकूण धावसंख्या 37 धाबा आहेत. अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती वेळा सांगितलं. याच पहिलाच चेंडू या ठिकाणी सोडून दिला जातोय. येथे मात्र पहा मिळतो आपल्याला आणखीन धावाच मिळतील. येथे मात्र 2 धावा एकवटल्यात आणि बॅट ग्राउंडिंग केली आहे. वाईट बॉल. एस म्हणजे 3 धावा, एकूण 3 रन्स. किती आले? 40 धावा झाल्यात. 40 धावा धावपकावरती पहा मिळतात आपल्याला. शेवटचं षटक गोलंदाज महेश. यावेळेस पुन्हा एकदा दिशेपासून बरकट या गोलंदाज. दिशेवरती नियंत्रण नाहीये, कंट्रोल ठेवावं लागेल दिशेवरती. यावेळेस चपरात चांगली लगावली, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, हलण्याची सुद्धा संधी दिली नाहीये. सरळ झेल हातामध्ये येऊन विसावतोय आणि इथे आणखीन एक विकेट गमावावी लागेल पावे टीमला. तर पहा रस्त्यावर बाईक पार्क केल्या त्या कृपया करून काढा तिथून. आणि रिक्षा एक ऑटो आहे. रिक्षा सुद्धा आहे, ज्या कोणाच्या आहे त्यांनी आपण बाजूला काढा तिथून रस्त्यावरून.
पुन्हा एकदा दिशेपासून भरकडलाय गोलंदाज, तर मात्र दिशा खूपच खराब. 3 चेंडू खराब फेकले त्या गोलंदाजाने, त्यामुळे ते एक्स्ट्रा धावा मिळतात. टीमला 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय, तो मात्र पाले संघ. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा वाईट. वन्स अगेन चौथा चेंडू वाईट आहे. हा चालेल. यावेळेस पटकत चांगलं ओव्हर शॉट, एक्सलेंट पॉवर. बॉल गोज ऑन 6 रन. आणि या ठिकाणी पाहिलं तर 49 जाबा, 49 रन्स ऑन बोर्ड. 49 जाबा लागल्या धावपळकावरती. ते मात्र 49 जावा लागत असताना धावपळकावरती एखाद्या मोठ्या बडक्याची गरज होती. 4 चेंडू खराब फेकले आणि त्याच्यानंतर येणारा षटकार. पुन्हा एकदा कडक, अतिशय चांगला, अगदी सरळ रेषेत वॉट शॉट, सुपर डुपर सिक्सर. आणि एकूण 55 धाबा, 50 कंप्लीट. 55 धाबा लागोपाठ 2 षटकार टोकले फलंदाज विजय शेलार. छोटा पॅक बडा धमाका. निश्चित विजय कोळेकर बाद झाल्यानंतर विजय शेलार आले आणि 2 षटकार टोकल्या, त्यामुळे एकूण 56 धाबा धावपळकावरती पहा मिळाल्या. सुरुवातीला फार कमी स्कोर होता. चला 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यात. योजना पहा मिळतोय आपल्याला. 2 षटकार टोकलेत विजयने. चांगली फलंदाजी होत असताना एकूण 55 धाबा. पुन्हा एकदा आता मात्र दिशा चांगली होती, तर अद्यापर्यंत 4 बॉल वाईट फेकले त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा मिळतोय, ते मात्र धावची जी संधी होती नाहीये. 1 धाव बॅटकट. कोण 56 धाबा. चला टॉस साठी या ना काकाडोल टीम आणि पोसरी. चला तर गाडी एर्टिगा गाडी कोणाची आहे? 37-47 तुमचीच आहे का? बाजूला घ्यायची नंतर. यावेळेस कट करतोय चेंडू, मात्र 1 धाव मिळेल निश्चितच होते. 1 धाव मिळाले शेवटच्या बॉलवरती. एकूण धाबा पाहिल्या तर 57 धाबा झाल्यात. 57 धाबा झाल्यात आणि पेनल्टीच्या 5 ऍड केल्या तर 62 धाबा आणि 63 धाब्याचं लक्ष असेल. 63 धाब्याचं लक्ष असेल. 62 धाबा झाल्या, कारण 57 धाबा आणि त्याच पेनल्टीच्या 5 ऍड केल्यात. चला टॉस खेळला जाईल 2 टीम मध्ये.
चला पुढच्या सामन्याचा टॉस होतो या ठिकाणी. पोसरी विपक्ष काकडवाल. दशरथ बांधणे या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर तब्बल 57 धावा पाले टीमने जमवल्या आणि त्यानंतर जी 5 धावांची पेनल्टी देण्यात आली आहे ती सापाडे टीमला. एकंदरीत टोटल आपण पाहिली तर 62 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी मात्र 63 धावांचं आव्हान असेल 5 षटकांमध्ये टीम सापाडेला. आता मात्र चांगलं फलंदाजी तुम्हाला करावी लागेल कारण की पहिल्या 3-4 षटकांमध्ये बॅकफूटवरती असलेला पाले संघ शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली फलंदाजी. विजय शेलार या फलंदाजांनी करून नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय आणि आता मात्र गोलंदाजांना पुरेशी अशी धावसंख्या सुद्धा त्यांनी उभारली आहे. म्हणजेच पुढील सत्रामध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. असं वाटलं होतं की पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 3-4 षटकांमध्ये सापर्डे संघ आपलं वर्चस्व या मॅचमध्ये प्रस्थापित करेल, मात्र तसं काही घडत नाही आहे. चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये एकंदरीत चांगल्या प्रकारची धावसंख्या त्यांनी उभारली आहे आणि नक्कीच पुढच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल ती सापर्डे संघाकडून आणि तितकीच चांगली गोलंदाजी पाले संघाची पाहायला मिळेल. टॉस होतो या ठिकाणी काकडवाल विपक्ष पोसरी. टॉस विन पोसरी संघ आणि नक्कीच आपला निर्णय फिल्डिंग. लगेचच आपण हा सामना संपल्यानंतर सज्ज राहायचंय. पोसरी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बोलूया सामन्याकडे. 63 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल टीम सापर्डे. कुशल त्रिशा स्पोर्ट्स सापर्डे असा संघ मैदानामध्ये 63 धावांचा पाठलाग करताना आपणास पाहायला मिळेल. तर या ठिकाणी दशरथजी बांधणे साहेबांकडून दोन्ही संघ चांगला खेळ आतापर्यंत मैदानात दाखवत आहेत. त्या कारणास्तव दोन्ही संघांना 500-500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. क्षमा असावी. यापुढील सामन्यासाठी जे 2 संघ मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत पोसरी विपक्ष काकडवाल या दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी नक्कीच तब्बल 500-500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय दशरथजी बांधणे साहेबांच्या तर्फे. बोलूया सामन्याकडे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा शेवटची संधी असेल तुम्हाला. ज्या स्टेजच्या मागे गाड्या पार्क केल्या आहेत रोडवरती त्या कृपया करून बाहेर काढा आणि जर पुढील 5 मिनिटांमध्ये तुम्ही जर गाड्या काढल्या नाही तर गाडी पंक्चर केली जाणार आहे अशी आयोजकाकडून सक्त ताकीद दिली जाते. ज्या कोणाच्या गाड्या रोडवरती पार्क असतील तर कृपया करून तुम्ही बाहेर काढा. शेवटची संधी असेल अन्यथा तुमच्या गाड्यांची नक्कीच टायर पंक्चर केले जातील. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला गोलंदाज आपणास पाहायला मिळेल तो अनिकेत वारिंगे आणि सलामीला अतुल पाटील आणि त्याच्या साथीला विघ्नेश हे फलंदाज पाहायला मिळत आहेत. 63 धावांचा पाठलाग. गोलंदाज अनिकेत सज्ज. राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. चांगला फटका पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळतोय तो अतुलच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 63 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम कुशाला त्रिशा 11 सापर्डे संघाची. कुशल स्पोर्ट कुशाल श्रीशा स्पोर्ट सापर्डे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. धावबाची संधी होती मात्र खराब फेकी होती त्या ठिकाणी.
मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. या चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. संयमी फलंदाजी अतुल मार्फत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चेंडूला सन्मान देऊन कव्हर रिजनमध्ये एक धाव नक्कीच त्याने आपल्या संघासाठी जमवले. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 अशी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आता प्रथमच विघ्नेश हा फलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज अनिकेत पुढील चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. सुंदर फटका. विघ्नेशने सुद्धा आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येने धावफलक उघडले जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 ही धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अनिकेत या गोलंदाजीची पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक. आता मात्र प्ले डाऊन होतोय. बॅटची आतली कडा घेतली जाते आणि एस्टॅनवरती चेंडू आदळतोय. पहिला हादरा बसतोय अतुलच्या स्वरूपात टीम सापडेला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार लगावून सामन्याची एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. मात्र 2 चेंडूवरती लगातार सिंगल आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती पहिला हादरा दिला जातोय तो अतुलच्या स्वरूपात सापडे टीमला. आता मात्र सापडे संघ नक्कीच अडचणीत सापडलाय. आता मात्र इथून चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी विघ्नेश आणि महेशला करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो महेश हा फलंदाज. 4 चेंडूवरती 6 धावा खर्च करतोय गोलंदाज अनिकेत. मात्र एक महत्वाची सफलता सुद्धा त्याने आपल्या संघाला दिली आहे. एस्टनच्या मागे आपण विजय कोलेकरला पाहू शकता. अगदी जवळ क्लोज किपिंग पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा अतिशय भेदक असा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो या ठिकाणी गोलंदाज अनिकेत मार्फत आणि गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज महेश. कोणत्या प्रकारची धाव न उभारता माघारी परततोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते अनिकेत मार्फत. विकेट हॅट्रिकची संधी असेल या स्पर्धेतील 5वी विकेट हॅट्रिक अनिकेत मार्फत पाहायला मिळणार का? कारण की पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी नेल्सनने केली होती, अतुलने केली होती. मात्र त्या ठिकाणाहून चांगली फलंदाजी विजय कोलेकर आणि विजय शेलारने दाखवून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये 5 षटकांमध्ये नक्कीच घेऊन गेल्यानंतर या पुढील सत्रामध्ये पूर्णतः दबाव पाहायला मिळतोय तो टीम कुशाला श्रीशा इलेव्हन सापाडे या संघावरती. या षटकातील अंतिम चेंडूची घोषणा पंचांमार्फत होते. शेवटचा चेंडू आणि विकेट हॅट्रिकची संधी असेल आणि या ठिकाणी सुरेख फटका. विकेट हॅट्रिकची संधी झुगारून देत चांगला फटका लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर दणदणीत असा षटकार येतोय. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. तब्बल 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जरूर 2 गडी गमावले असतील मात्र धावसंख्येचा चांगला आलेख पाहायला मिळतो या ठिकाणी सापाडे टीमचा. ज्याप्रमाणे त्यांना चला विलंब नकोया. दुसऱ्या षटकासाठी लगेचच गोलंदाजाची आपण या ठिकाणी गोलंदाजाला पाचारण करायचे. टीम पालेगाव पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जरी त्यांनी कमावले असतील मात्र 12 धावा ज्याप्रमाणे 12.60 ची सरासरीने तुम्हाला या मैदानामध्ये धावा कुटायच्या आहेत त्याच प्रकारची सरासरी राखण्यात यश आलंय ते सापाडे टीमला. विघ्नेश मात्र आपल्या वैयक्तिक 1 चेंडू 1 धावेवरती खेळतोय. तर षटकाराने आपल्या संघाच्या या ठिकाणी धावसंख्येचा वेग वाढवताना दिसला तो फलंदाज रोशन. गोलंदाज येतोय सिद्धार्थ. नक्कीच त्याला सुद्धा एक निकनेम आहे, सीड बोलतात त्याला. नक्कीच या ठिकाणी जे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत
आम्हाला माहिती देत असताना. आता मात्र तिसरा हादरा या ठिकाणी बसला जातोय. तो टीम सापडेला विघ्नेशच्या स्वरूपात गडी बाद होतोय. अर्णव आरवी 11 भोसरी संघ विपक्ष काकडवाल या दोन संघांदरम्यान पुढील लढत पाहायला मिळेल. अर्णव आरवी 11 भोसरी संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या मार्फत घेण्यात आलाय. या मैदानामध्ये आपण न्यू गोल्डन भोसरी संघाला नक्कीच संघाचे पुरस्कर्ते आपण पाहू शकता. तुषार मस्कर आणि रुपेश घारे यांना त्यांच्याच नावाने या ठिकाणी अर्णव आरवी 11 न्यू गोल्डन भोसरी संघ पुढच्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अधिकच्या बॅट मधून येतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये दणदणीत असा षटकार येतोय. जरी एका पाठोपाठ एक विकेट बाद होत असतील मात्र अधिकने कोणत्याही प्रकारचा आपल्या वरती प्रेशर मात्र घेतला नाहीये आणि लगेच त्याने सुद्धा 6 धावांनी आपलं वैयक्तिक खाते उघडले गेलंय. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय ते तब्बल 18 वरती. 3 बाद 18 अशी स्थिती पाहायला मिळते. ती टीम कुशाला श्रीशा 11 सापाडे संघाची. पुन्हा एकदा अधिकच्या बॅट मधून येतोय डीप लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर दणदणीत असा षटकार. नक्कीच सापर्डे संघाचा बाहुबली चांगली फलंदाजी नक्कीच दाखवतोय मैदानामध्ये. जरी तुम्ही गडी बाद करण्यात यश येत असतील मात्र चांगली फलंदाजी होत असते आणि अधिकने चांगले 2 बॅक टू बॅक षटकार लगावून आपल्या संघाचे पुन्हा एकदा चांगली स्थितीमध्ये पाहायला मिळते. ती अजूनही महत्त्वाचे फलंदाज नेल्सन असेल तसेच पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली गेली जाते. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी धावची संधी होती मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये गेला होता मात्र खूप चपलाईने या ठिकाणी एक धाव पूर्ण करतायत फलंदाज रोशन आणि अधिक. वैयक्तिक एक चेंडू 6 धावांवरती खेळतोय रोशन आणि त्याच्या साथीला अधिक हा फलंदाज 3 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. तब्बल धावसंख्या झाली ती 25. फुल टॉस चेंडू. चेंडू थांबणार नाही. चेंडू येतोय तो या ठिकाणी स्टेजला सलामी देत असताना दणदणीत असा षटकार. या षटकामधील तिसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट जरी गोलंदाजाने कमावले असेल मात्र धावसंख्येचा वेग काही रोखू शकला नाहीये तो. 3 खराब चेंडू आणि 3 चेंडूवरती प्रत्युत्तर षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे ते सापाडेडी संघाकडून. या षटकातील अंतिम चेंडू 31 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर फटका मात्र चेंडू उंच गेला. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स त्या ठिकाणी अडवला जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 3 बाद 33 आणि विजयासाठी आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. आणि आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण या स्पर्धेचे नक्कीच आतापर्यंत ज्यांनी सूत्रसंचालन केलंय त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत पुढील 3 षटकांसाठी.
थँक्यू सो मच राजेश भोईर सर. नक्कीच राजेश भोईरच्या माध्यमातून इथून मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स इथून मात्र पाहायला मिळतोय. इथून विचार केला तर अंपायर देखील करतात, स्कोरिंग देखील करतायत, समालोचन देखील करतायत. तर येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल यावेळेस खेळण्यासाठी. अधिकला आपण पाहू शकता जो मात्र 3 चेंडू आणि 13 धावांवरती इथून मात्र खेळ करत असताना त्याच्या साथीने इथून मात्र नॉस्टॉकी एंडला आपण अजून एक फलंदाज पाहू शकता. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून मात्र वाईडिश लॉंग ऑफला चेंडूला उचलून फेक करतील. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथून मात्र वरधाव वेगानं पूर्ण केल्या गेल्या. 2 धाबीच्या मदतीने आता मात्र समीकरण वेगळं असेल. येणारे 17 चेंडू आणि इथून विचार केला तर 28 धाब्यांची आवश्यकता असेल खेळण्यासाठी. आपण पाहू शकता अधिकला नॉस्टॉकी एंड प्रति फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकता. रोशनला गोलंदाज सज्ज बेल राईट एम ब्राऊन द विकेटने मात्र ओव्हर द विकेट आले होते. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्कोअर लेगला फिल्डर होते, परंतु त्यांना बीट करून त्याला चकमाक देऊन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अधिकच्या बॅटमधून अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, चौकार. आणि इथून विचार केला तर 24 धावांची आवश्यकता असेल टीम सापाडेला. गोलंदाज दरम्यान सज्ज बेल अनिकेतला पाहू शकता लेफ्ट ओव्हर द विकेटने यावेळेस खोदून काढलाय सरळ रेषेमध्ये फरकाच दूर केला. दोन फिल्डर येथील डीप मधून उचलून फेक करतील. दरम्यान सिंगल एकापेक्षा जास्त काही नसणार. इथून विचार केला तर चौकारानंतर सिंगल धाव एकवटली गेली. फलंदाज अधिकच्या माध्यमातून अधिक आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळेस मात्र सलमेचे फलंदाज इथून मात्र बाद झाले होते. अतुल आणि विघ्नेश यावेळी बाद झाले होते. त्यानंतर मात्र संघाचा डाव सावरलाय या 2 फलंदाजाने. मोक्याच्या निर्णायक क्षणी इथून मात्र जबाबदारी स्वीकारत असताना अधिकने देखील चांगली फलंदाजी केली आणि त्यांचा साथ निभावत असताना रोशन ऑन्ट्रीचा फटका इथून पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याची संधी झाली होती, राऊट अपील केली गेली. दरम्यान पंच म्हणजे विस्मयासारखे ठाम उभे. पंच आपण पाहू शकता अजित निकम सर इथून मात्र खूप चांगलं अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक धाव एकवटली गेली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 41 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. षटकातील काही चेंडूचं काही शिल्लक असेल खेळण्यासाठी. पुन्हा एकदा आपण अधिकला पाहू शकता. शॉकिंग एंडवरती अधिक यावेळेस स्वतः चांगली फलंदाजी करत असताना अधिक ऑन स्ट्राईक अनिकेतचा इथून मात्र 2 चेंडूचं काही शिल्लक असेल. विद्यमान सामना आपण पाहू शकता. पालेगाव विपक्ष सापाडे टीम. यावेळेस मात्र ब्लॉक आउटचा चेंडू होता तरी देखील चेंडू मात्र फाईनलच्या क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यासाठी इथून मात्र पंचांचा सिग्नल. इथून मात्र नॉट आउट. 2 धावा इथून मात्र भरता वेगानं कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट, बेल कॉलिंग ऑल्सो. खूप चांगलं रनिंग इथून मात्र राखत असताना तालमेल आहे दोन्ही या खेळाडूंकडे. इथून विचार केला तर चांगली धावगती दोन्ही फलंदाज राखत असताना कुशाल श्रीशा 11 सापार्डे संघ खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट पालेगाव संघ इथून मात्र खेळ करत असताना दक्ष 11 पालेगाव. माफ करा, पालेगाव संघ खेळतोय. कापरी सिद्धी पालेगाव संघामध्ये आतमध्ये खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये इथून मात्र दक्ष 11 जय हनुमान जुबिली संघ परास्त झाला. चांगला खेळ त्यांनी दाखवला. तर या षटकानंतर ड्रीम्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. शेवटचे चेंडू शिल्लक. पंचांचा ऐलान आपण पाहू शकता अजित निकम सरांचा. ओव्हर द विकेटने बिगिन करण्याचा प्रयत्न, एट लागली होती. इथे मात्र यष्टरक्षक बीट झाले.
शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान चेंडू उचलून फेक करतील. या दरम्यान धाव घेण्याची इथून मात्र अवधी होता, परंतु इथून मात्र अधिकने नाकार दिला, कारण त्याला माहिती आहे ऑन द स्टंप फेकी आली होती. आणि इथून विचार केला तर षटक क्रमांक 30 देखील संपूर्ण झाला आणि 3 षटकाच्या अखेरीस टीमची जोड जाऊन पोहोचली फलकावरती. 43 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. फोर्टी 43 धावा स्कोर होती पाहायला मिळतात. अद्याप 2 षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता असेल टीम सापाडेला. कुशल श्रीशा 11 सापाटे संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना, त्यांच्या अगेन्स्ट कापरी सिद्धी पाले संघ इथून मात्र क्षेत्ररक्षण करत असताना 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना इथून मात्र खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगू. तर त्याला स्पीडअप करा, पंच त्यांना ताकीद द्यायचं, कारण इथून विचार केला तर क्वार्टर फायनलचा सामना जर आज झाला नाही तर तो सामना इथून मात्र सुपर संडेला खेळवण्यात येईल अशी आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येते आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. निकम सर त्यांना इथून मात्र ताकीद द्या, लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचून घ्यायच्या. तर जरा स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल खेळण्यासाठी. पण एकदा फलंदाज रोशनला आपण पाहू शकता स्टॅकिंग एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती एवढेच विजय शेलारला पाचारण करण्यात आलंय संघनायकाच्या माध्यमातून. सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज विजय शेलार आपण पाहू शकता. इथून मात्र जबाबदारी दिली आहे संघ नायकाने आणि त्या जबाबदारीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करावंच लागेल, कारण जी धुरा इथून मात्र सांभाळायला दिली आहे संघ नायकानं, त्या धुराला इथून मात्र खांद्यावरती घेऊन चांगली कामगिरी करावी लागेल. ते म्हणजे गोलंदाज विजय शेलारला. समोर फलंदाज रोशनला आपण पाहू शकता खेळण्यासाठी सज्ज असेल. रावत विकेटने पहिल्याच बॉल गुट्टा टेक तमाशा कसा करण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट बॅकअप स्कोअर लेगला चेंडूला होतो फेक करते, दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं बॅकवर्ड स्कोअर लेगला टीम पालेगावच्या माध्यमातून. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून मात्र फुलटो चेंडू होता, परंतु त्याला सीमारेषा बाहेर पाडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु व्यवस्थित बॅटरी बॉलचा संपर्क झाला नसल्यामुळे इथून एक धाव एकवटली गेली. आता मात्र धडाकेबाज फलंदाज स्टॅकिंग एंडवरती खेळण्यासाठी अधिकला आपण पाहू शकता. यांनी मात्र मागील ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर होते, परंतु फक्त बनवून राहतील प्रेक्षक. बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. माफ करा, चेंडूची मागणी केली जाते. तर येणारे 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल खेळण्यासाठी. पुन्हा एकदा अधिकला आपण पाहू शकता खूप चांगली फलंदाजी करतोय टीम सापार्टसाठी. इथून विचार केला तर मोकळ्याच्या निर्णय क्षणी इथून मात्र चांगली फलंदाजी करत असताना, कारण ज्यावेळेस मात्र संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती फलंदाजी केली फलंदाज अधिकनं. गोरदास पुन्हा एकदा सज्ज बिल. विजय शेलार आपण पाहू शकता राईट राऊंड विकेटने हा बॉल देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा फ्लो तर इतका जोरदार फिरला होता, इथून मात्र बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला असता तर चेंडू खूप लांब गेला असता, परंतु संपर्क नसल्यामुळे इथून चेंडू जाईल डॉट. येणारे 9 चेंडू आणि इथून 13 धावांची आवश्यकता असेल. राईट राऊंड विकेटने गोलंदाज
यावेळेस मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय फील्डर के मस्तक से देखते गई थी वो गेंद सीधा बाउंड्री लाइन से बाहर लंबा छक्का मिला गेंदबाज को धक्का। नऊ चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना इथून मात्र षटकार ठोकला फलंदाज अधिक ना इथून विचार केला तर 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल। दरम्यान गोलंदाज सज्ज यावेळेला विकेट करायचा मानस झाला होता पुन्हा एकदा चेंडू मात्र शॉर्ट थडम्यांच्या दिशेला चेंडूला गॅदर करण्यात आला आणि पंचांचा इशारा लेग बाईस रूपात एकदा स्कोर कपती ऍड केली जाईल। 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल। शेवटचा चेंडू इथून मात्र शिल्लक असेल या षटकामध्ये जर शेवटचा चेंडू डॉट आला तर पुढच्या ओव्हरमध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल। यावेळेस दोन्ही गाड्या एकाच एंडवरती पाहायला मिळाला आणि दरम्यान फलंदाज रोशनची खेळी तो संपुष्टात जाईल इथून विचार केला तर 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल टीम सापार्डेला। तर 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल टीम सापडला आणि इथून विचार केला तर जर 5 धावा बनवण्यात आल्या तर नक्कीच इथून मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची देखील नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघाच्या संघ नाही करा सामना बरोबरी सुटल्यास इथून सुपर ओव्हर खेळवण्यात येईल। स्पर्धेचा मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज अधिकला आपण पाहू शकतो स्टॅकिंग एंडवरती खेळण्यासाठी सज्ज असेल। स्टॅकिंग एंडवरती यावेळेस न्यू बॅट्समन मध्ये आपण दाखल झालाय प्रभाकरला आपण पाहू शकता यावेळेस जिम्मेदारी दिली आहे गोलंदाज प्रभाकरला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती यावेळेस 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना जबाबदारी दिली आहे संघनायकाने इथून मात्र विचार केला तर 6 धावांची आवश्यकता असताना ह्या धावा डिफेन्स होतील का असा प्रश्न देखील आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये इथून मात्र पाहायला मिळतोय। न्यू बॅट्समॅन स्टॅकिंग एंडवरती सागरला आपण पाहू शकता स्टॅकिंग एंडवरती जो सेट झालाय फलंदाज अधिकला आपण पाहू शकता ओव्हर द विकेट चेंज आउट पेस केला होता कधीमध्ये परिवर्तन केला होता मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू गेला एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र थांबवलं गेलं अधिकच्या माध्यमातून कारण ऑन द स्टंप फेकी मात्र पाहायला मिळाली। आता मात्र समीकरण वेगळं असेल येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल। सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आला आणि अंतिम चेंडूपर्यंत येईल अशी आपण आशा बाळगू। नक्कीच इथून विचार केला तर खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल गोलंदाज प्रभाकर यावेळेस या धावा रोकेल का असा प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये। न्यू बॅट्समन मधल्या आतमध्ये दाखल झाला सागरला आपण पाहू शकता खेळण्यासाठी सज्ज असेल इथून 5 धावांची आवश्यकता असताना एखादा मोठा स्ट्रोक इथून मात्र यावेळेस सनरेषेमध्ये फटका झूक गेला दूरवरून फिल्डर आले पुन्हा एकदा चेंडू उचलून फेक करते एकदा तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा मानस होता परंतु धाडच नव्हतं दरम्यान धाव मिळेल ती सिंगल। आता मात्र सामना तोलायमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना अधिक एवढे स्टॅकिंग एवढी खेळण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रभाकरला आपण पाहू शकता आधी कोणताही मोठा स्ट्रोक इथून मात्र खेळून देत नाही एक एक डॉट चेंडू इथून मात्र संजीवनी देऊन जाईल मी म्हणेन पालिका टीमला आणि एखादा मोठा फटका इथून मात्र विजयच्या दिशेने घेऊन जाईल सापाटे टीमला। घोटना टेकटामध्ये खेळण्याचा स्ट्रोक परंतु इथून मात्र लाऊड अपील केली गेली एसटी रक्षकाच्या माध्यमातून परंतु चेंडू जाईल डॉट। आता मात्र समीकरण वेगळं असेल सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मधल्या आतमध्ये पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना इथून विचार केला तर गोलंदाज आपण पाहू शकता प्रभाकरला 2 चेंडूवरती 2 धावा इथून मात्र खर्च केला आणि या चेंडूवरती चेंडू जाईल डॉट कारण अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्यामुळे चेंडू जाऊन पॅडवरती आदळला। यावेळेला मात्र बिग हिट केलाय
फलंदाज अधिकच्या बॅट मधून विजेतणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्नबाद राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना फलंदाज अधिकच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक विजयी स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला. षटकाराच्या मदतीने तुम्ही संघ विजयी ठरतोय. कुशल 11 शिशा 11 सापडले संघ. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि